नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बाप्पासाठी प्रसाद बनवणार आहोत. अगदी झटपट तयार होणारे कोकोनट लाडू. हे लाडू 15 मिनिटांमध्ये तयार होतात. अगदी चविष्ट लागतात. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. गॅसची फ्लेम लो आहे. मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट. इथे याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे, साजूक तूप. हे आता आपण एकत्र करून व्यवस्थित असं छान मंद सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहोत. एकत्र करायचं आहे. आपल्या गॅसची आच मंद ठेवायची आहे. मंद आचेवरच आपल्याला हे खोबरं जे आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. आता डेसिकेटेड कोकोनट जर नसेल तर काय करायचं आहे, सुकं खोबरं जे असतं आपलं, त्याचं कव्हर जे आहे ते काढून घ्यायचं आहे सुरीने. आणि त्याच्यानंतर जी पांढरट वाटी असेल त्या वाटीला बारीक किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. ते डेसिकेटेड कोकोनट तयार होतं आपलं. आता याच्यामध्ये रंग न बदलता आपण हे भाजून घेतलेलं आहे. मी काढून घेतले दुसऱ्या भांड्यामध्ये. आता याच्यामध्ये मी आधीच तापवून ठेवलेलं साईसकट दूध घेते आहे. हे 1 कप दूध घेतलेलं आहे साईसकट. ते सुद्धा मी कढईमध्ये घेते आहे. आता याच्यामध्ये 1 चिमूटभर केशर काड्या घातलेल्या आहेत. आता इथे आपल्याला साखर घ्यायची आहे अर्धा कप. दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे. ही साखर व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये एकजीव करायची आहे. साखर पूर्ण दुधामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता वेलदोडा पावडर घालायची आहे. इथे मी 1 चमचा वेलदोडा पावडर याच्यामध्ये घालून घेते आहे. आता इथे मी अर्धा कप मिल्क पावडर वापरते आहे. म्हणजे जवळपास 100 ग्रॅम मिल्क पावडर आहे ही. आता ही मिल्क पावडरसुद्धा दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते मी. ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चमचमीत चविष्ट चवदार पदार्थ कसे तयार करायचे ते बघायला मिळेल. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात आपल्या चॅनलवरच्या. आता इथे मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित एकजीव झालेली आहे. आता आपण डेसिकेटेड कोकोनट जे भाजून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट भाजताना त्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची आपण. त्यामुळे ते मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. फार रंग बदलून घ्यायचा नाही आहे. ते जळवून द्यायचं नाही आहे. डेसिकेटेड कोकोनट जे आपण भाजतो किंवा खोबरं जे भाजतो आपण त्याचा रंग बदलला नाही पाहिजे. अगदी थोडासा आपल्याला अगदी हलकासा गुलाबीसर रंग वाटायला लागला की आपण काढून घ्यायचं आहे भाजताना ते. आता मी याच्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप फूड कलरचे ॲड करते. आता हे ऑप्शनल आहे. मी इथे माझ्याजवळ आहे म्हणून मी वापरते आहे फूड कलर आणि त्याच्यामुळे छान दिसतो तो लाडू तयार झाल्यानंतर. तुम्ही कोणताही रंग वापरू शकता. इथे मी पिवळा रंग वापरलेला आहे. तुम्ही गुलाबी रंग वापरू शकता किंवा केशरी रंग वापरू शकता. आता आपल्याला हे मिश्रण छान असं दाटसर करून घ्यायचं आहे. इथे मी बदामाचे कापसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे. आता शिजवताना इथे मी चमच्याने एकसारखं हे मिश्रण हलवते आहे, जेणेकरून आपल्या कढईला हे चिटकणार नाही.
आता मी इथे जाड तळाची कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये हे मिश्रण चिटकणार नाही, तरीसुद्धा आपण हे सतत हलवत राहायचं आहे चमच्याने. शक्यतो जाड तळाचीच भांडी वापरायची आहे ही रेसिपी करताना. आता हे मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. इथे मी गॅस बंद करते आहे. आता हे थंड होण्यासाठी, कोमट असं होण्यासाठी ठेवायचं आहे. पूर्ण थंड करायचं नाही आहे. आपल्याला हाताला सोसवेल इतकं कोमट झालं की आपण याचे लाडू करणार आहोत. खूप वेळ लागत नाही हे मिश्रण कोमट होण्यासाठी. इथे कोमट झालेलं आहे हे मिश्रण. आता आपण याचे लाडू तयार करणार आहोत. इथे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, लहान मोठे हव्या त्या साईजमध्ये लाडू तयार करून घेणार आहोत आपण. तर मी इथे मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेते आहे. अशा प्रकारे सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण हाताला चिटकत नाही, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे छान लाडू अगदी सहज वळून झालेला आहे. आता मी याच्यावर बदामाचे काप लावणार आहे. तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रूटचे काप तुम्ही याच्यावर लावू शकता. अशा प्रकारे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बाप्पाच्या प्रसादामध्ये या रेसिपीचा तुम्ही नक्की समावेश करा. थँक्यू.